नमस्कार. तर बट्टींसाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. त्यातच मी 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा मी यात घातलेला आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून छान असा पोळींचं जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने याचा गोळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी गोळा करून घेतला आहे. ती कणिक परत व्यवस्थित मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून आता ताटाला पूर्ण तेल लावून छान असं लाटून घेणार आहे. असं पातळ लाटायचं आहे, जास्त जाडही लाटायचं नाही. आणि मध्ये पुन्हा तेल लावून अशा पद्धतीने त्याच्या घड्या करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याचे पूड जमा करते आहे. असे छान लेअरवाली बट्टी तयार होते. अशा पद्धतीने मी सगळ्या करून घेतल्या आहेत. आणि इथे कढईत मी आता 2 पळ्या तेल टाकून 1 ग्लास पाणी त्यात घालणार आहे. पाण्याला उकळी आली की सगळ्या बट्ट्या एक एक अशा त्या पाण्यात रचून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी सगळ्या ठेवून घेतलेल्या आहेत. 15-20 मिनटं फुल गॅसवर त्या शिजवू द्यायच्या आहेत. वरून झाकण झाकून तुम्ही बघू शकता छान बट्ट्या शिजत आहेत. आता इथे पूर्णपणे पाणी त्यांचं आटलेलं आहे. बट्ट्या छान अशा शिजलेल्या आहेत.